तिकडे जाऊ. तू काय वाचतो? त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर याजवळ पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, व पूर्ण बुद्धीने स्तुती कर, आणि जसे आपणावर तसे आपल्या शेजाऱ्याला स्तुती कर. त्याने त्याला म्हटले, ठीक उत्तर केले, हेच कर म्हणजे वाचले. पण तू स्वतः धार्मिक ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, माझा शेजारी तो कोण? चांगले समजवण्याचा नसता. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेमाहून खाली यरीहो जात असताना गावच्या हाती सापडला. त्यांनी त्याची वस्त्रे काढून घेऊन त्याला ठोकही दिला आणि अर्धा मेला सूप टाकून ते निघून गेले. मग एक याजक त्याच वाटेने सहज खाली जात होता. तो त्याला मागून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवी त्या ठिकाणी येऊन त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शौरणी त्या वाटेने चालला असता तो होता तिथे आला, आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमात तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या, आणि त्याला आपल्या पाठरावर बसून उतार शाळेत आणले व त्याचा सांभाळ केला. दुसऱ्या दिवशी नित्यवेळेस त्याने माझं सर्मन डाउनलोड नाही झालं त्या लॅपटॉपमध्ये. याचा सांभाळ कर, आणि यापेक्षा जे काही अधिक खर्चिक ते माघारी आल्यास तुला देईल. तर लुटारूच्या हाती सापडलेल्या इस्माचा शेजारी या तिघातून तुझ्या मते कोण झाला? तो म्हणाला, त्यावर दया करणारा तो. येशूने त्याला म्हटले, तू जाऊन तसेच कर. थँक्यू. पण इंग्लिशमध्ये सुद्धा वाचूया. झालेलं आहे. थँक्यू. या 37. Let us read it. Parable of the Good Samaritan. And behold, a lawyer stood up to put him to the test, saying, Teacher, what shall I do to inherit eternal life? He said to him, What is written in the law? How do you read it? And he answered, You shall love the Lord your God with all your heart, and with all your soul, and with all your strength, and with all your mind, and your neighbor as yourself. And he said to him, You have answered correctly. Do this and you will live. But he, desiring to justify himself, said to Jesus, And who is my neighbor? Jesus replied, A man was going down from Jerusalem to Jericho, and he fell among robbers, who stripped him and beat him and departed, leaving him half dead. Now by chance a priest was going down that road, and when he saw him, he passed by on the other side. So likewise a Levite, when he came to the place and saw him, passed by on the other side. But a Samaritan, as he journeyed, came to where he was, and when he saw him, he had compassion. He went to him and bound up his wounds, pouring on oil and wine. Then he set him on his own animal and brought him to an inn and took care of him. And the next day he took out 2 denarii and gave them to the innkeeper, saying, Take care of him, and whatever more you spend, I will repay you when I come back. Which of these 3 do you think proved to be a neighbor to the man who fell among the robbers? He said, The one who showed him mercy. And Jesus said to him, You go and do likewise. Thank you very much. Thank you. Well known passage. आपल्या सर्वांचा परिचित असा हा शास्त्र भाग आहे. We might have heard many sermons on this passage. आणि आपण कदाचित याच्यावर बरेच उपदेश ऐकले असतील. You need to be the good Samaritan. आणि आपल्याला तो चांगला शोमरोनी व्हायचा आहे असं तुम्ही ऐकलं असेल. We need to do many good works and the social work. आणि म्हणून आपल्याला चांगले कृत्य किंवा बरेच सामाजिक काम करणं गरजेचं आहे असं. So 2 goals I have about or from this
particular passage. आणि या जो शास्त्र भाग आहे त्याच्यातून आपण दोन गोल किंवा हेतू किंवा उद्देश बघू शकतो आपण. We need to run to Jesus Christ, आणि आपल्याला त्या ख्रिस्ताकडे धाव घेणं गरजेचं आहे. and you are not good Samaritan, but you are the robber in this story. आणि आपण त्याच्यामधील चांगले शोमरोनी नाही आहोत, तर आपण त्याच्यातील ते लुटारू आहोत. And a lawyer. We are the robbers and a lawyer in this story. आणि आपण त्या या कथेतील आपण ते शास्त्री आहोत आणि ते लुटारू आहोत. How well, even if we try, we will never be the good Samaritan. आणि आपण किती प्रयत्न केला तरी आपण चांगले शोमरोनी बनू शकत नाही. And in Adam, we are robbers and a lawyer, scribes and Pharisees. आणि आपण त्या आदामामध्ये आपण ते शास्त्री परुषी आहोत आणि आपण ते लुटारू आहोत. And this is not all about the social work. आणि हे कुठल्याही असे चांगल्या कृत्यांबद्दल किंवा सामाजिक कार्याबद्दल नाहीये. We show mercy and compassion to people who need compassion, but this very passage does not teach about the social work or the mercy ministry or showing the compassion or mercy to the needy people. आणि हे आपल्याला असं याच्यासाठी नाहीये की आपण कुणावर तरी दया दाखवावी किंवा चांगले कामं करत राहावे, याच्यासाठी ते नाहीये. Who is my neighbor? आणि चांगला माझा शेजारी कोण? Or we can even give title to this sermon, how can I be the neighbor? आणि आपण असंही देखील बोलू शकतो की मी शेजारी कसा होऊ शकतो. In this passage we are going to learn about the law. आणि या ठिकाणी आपण नियमशास्त्र जे आहे नियम ते बघत आहोत. We learn about the mercy आणि आपण या ठिकाणी दया देखील बघत आहोत. and exposure of the self-righteousness and the pride. आणि आपण आपल्या स्वतःचं जे गर्व आहे, घमंड आहे आणि स्वधार्मिकता आहे त्याचं एक्सपोजिचर किंवा प्रगटीकरण त्याचं आपण बघत आहोत. Not in the modern times, but even in the early church history. आणि जर जुन्या इतिहासामध्ये जर आपण चर्चच्या इतिहासात बघितलं तर Origen and Augustine gave a well meant but wrong reading. आणि ओरिगन आणि ऑगस्टिन सारखे जे जुने चर्चचे जे लीडर्स होते ते अशा रीतीने सांगत होते आणि चुकीच्या रीतीने ते सांगत होते. They interpreted this passage allegorically. आणि रूपकात्मक हा जो शास्त्र भाग आहे ते रूपकात्मक ते अशा रीतीने ते सांगत होते. They said the wounded man is Adam. आणि ते सांगत होते की जो त्यातील जो जखमी मनुष्य आहे तो आदाम आहे. They said Samaritan is Christ. आणि ते सांगत होते की तो शोमरोनी तो ख्रिस्त आहे. They said the inn is the church. आणि ते सांगत होते की ती धर्मशाळा ती मंडळी आहे. They said the 2 coins are 2 ordinances, baptism and Lord's Supper. आणि ते सांगत होते की त्यातली ते 2 पावल्या ज्या दिलेल्या आहेत तर ते 2 विधी आहेत, बॅप्टिझम आणि प्रभुभोजन. This sounds very spiritual. आणि जरी हे आध्यात्मिक वाटत असलं तरी But it misses the point of Luke chapter 10. परंतु या लूक 10 मधील जो महत्वाचा जो उद्देश आहे तो त्या ठिकाणी सुटत आहे. We don't interpret or learn the Bible in this way. आणि आपण अशा रीतीने पवित्र शास्त्राचा अभ्यास करू नये. If we learn the Bible in this way, we can connect anything with anything. आणि जर आपण पवित्र शास्त्र अशा रीतीने अभ्यासू तर आपण कुठलीही गोष्ट कुठेही एकमेकाला जोडू. The donkey of Balaam with the donkey of this Samaritan man, and then the donkey on Jesus road in Jerusalem. We can connect anything. आणि मग तो बलामाचं गाढव किंवा मग ते शोमरोण्याच्या त्या रस्त्यामध्ये किंवा कुठेही काही जोडू शकतो आपण. So we should not learn Bible in this way. पवित्र शास्त्र आपण अशा रीतीने अभ्यासू शकत नाही. And Jesus is not revealing the secret symbols in this passage. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त ते काही जे सिक्रेट सिम्बॉल काही चिन्ह तो सांगत नाहीये त्यातले. He is confronting a self-righteous and proud man. आणि तो या ठिकाणी हे दाखवत आहे की त्या ठिकाणी जो गर्विष्ठ मनुष्य किंवा स्वधार्मिक मनुष्य कोण किंवा कसा आहे तो. The story does not begin with what does this mean or what does this represent. आणि हे कशाचे प्रतीक आहे याने हे सुरू होत नाही. It begins with why did Jesus say this
to this man at this moment. आणि हे कशाने सुरू होतं तर येशूने त्या व्यक्तीला याच क्षणी का ते म्हटले याच्याने ते सुरू होतं. So when we read parables, we should not ask the first question, what does this symbolize? But why did Jesus say this thing? आणि या ठिकाणी ते चिन्हाच्या दृष्टीने तो म्हणत नाहीये, तर तो म्हणतो की या क्षणी ते का म्हणण्यात आलेले याच्याद्वारे ते सुरू होतं या So प्रश्न. before we look at the story, we must look at the question behind the story. आणि या कथेची सुरुवात करण्याच्या आधी आपण हा जो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे त्याच्याबद्दल पाहूया. So you can see that the conversation between Jesus and a lawyer, आणि या ठिकाणी आपण ते संभाषण पाहू शकतो तो शास्त्री आणि येशू ख्रिस्तामधील. and then the story of Good Samaritan comes. आणि त्याच्यानंतर मग ती कथा सुरू होती उत्तम शोमरोण्याची. Many people they start preaching on the Good Samaritan right from the middle of the passage. आणि बरेच जण चांगल्या शोमरोनाची कथा ही डायरेक्टली सुरू करतात त्या कथेपासूनच. But we should know that why Jesus gave the parable of the Good Samaritan. परंतु आपल्याला तो संदर्भ कळणं गरजेचं आहे की येशू ख्रिस्ताने हा चांगल्या शोमरोण्याचा कथा का सांगितली. Jesus Christ wanted to destroy the pride of this self-righteous man. आणि त्या स्वधार्मिक मनुष्याचा जो गर्व आहे तो येशू ख्रिस्ताला तो त्याचा नायनाट करायचा होता किंवा उद्ध्वस्त करायचा होता. We can see the immediate context. A lawyer stood up to taste Jesus. आणि आपण जो संदर्भ आहे तो बघतो आपण की पहा कोणी एक शास्त्री त्या कसोटीला लावण्याकरता उभा राहून विचारू लागला. Harshal Bhau, yes. A lawyer stood up to taste Jesus. आणि त्या ठिकाणी तो येशू ख्रिस्ताला कसोटीस लावण्यास करता तो उभा राहायला विचारू लागला. I'll give you the soft copy, sir. Yeah. A lawyer stood up to challenge Jesus, in another words. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्ताला तो चॅलेंज करून किंवा आव्हान तो करत आहे. And the rabbis, scribes, and Pharisees, it was their method to challenge by standing. आणि शास्त्री परुषी लोकांचे जे ते रब्बी जे होते त्यांचं ते आव्हान द्यायचे नेहमी अशा प्रकारे. He was an expert in the law of Moses. आणि ते मोशेच्या त्या नियमशास्त्रामधील ते निपुण असे होते. He should have submitted to Jesus Christ, but he was trying to taste Jesus and challenge Jesus, who is the Lord. आणि त्यांना नियमशास्त्र चांगल्या रीतीने माहीत होतं, परंतु ते येशू ख्रिस्ताला नेहमी परीक्षा घ्यायचे किंवा ते नेहमी त्याला आव्हान द्यायचे. People in this world, they want to challenge the rules. They want to challenge many good things, even though they are wrong. आणि आपण बघतो या ठिकाणी बरेच नियम कायदे आहेत. या प्रत्येक ह्याला बरेच लोक या जगामध्ये त्याला आव्हान देतात किंवा त्याला चॅलेंज करतात. And most of them, they don't understand the seriousness of those rules, but they want to challenge. आणि बऱ्याच वेळा त्यांना त्या कायद्यामधील किंवा महत्त्वाच्या गंभीर गोष्टी कळत नाहीत तरी सुद्धा ते त्याला आव्हान देतात. He did not come, the lawyer did not come to learn from Jesus Christ. आणि तो शास्त्री त्या ठिकाणी येशू ख्रिस्तापासून शिकण्यासाठी आला नव्हता. He came to taste and trap Jesus Christ. आणि तो येशू ख्रिस्ताला त्या जाळ्यात ओढण्यासाठी किंवा त्याला आव्हान देत होता. त्याची परीक्षा तो पाहत होता. He asked, what shall I do to inherit the eternal life? आणि तो म्हणतो की त्याचा प्रश्न असा होता की गुरुजी मी काय केले असता मला सार्वकालिक जीवन वतनासारखे मिळेल. The question itself was a confusion. आणि आपण बघतो की त्या ठिकाणी जो प्रश्न आहे तो गोंधळ आहे. Inheritance is not earned. आणि आपल्याला माहिती की जे स्वर्गीय वतन आहे ते आपल्या कर्तृत्वाने मिळत नाही. Jesus replied with a question. आणि येशू ख्रिस्त त्याला पुन्हा प्रश्न विचारूनच त्याला ते प्रश्न विचारतो, त्याला उत्तर देतो. What is written in the law? आणि तो म्हणतो की नियमशास्त्रात काय लिहिलं आहे. So people who want to challenge the word of the Lord, question them with the word of the Lord. आणि जर कोणी आपल्याला नियमशास्त्रातून काही प्रश्न विचारत असतील तर त्यांना आपण तशाच रीतीने उत्तर द्यावं, त्यांना प्रश्न विचारूनच उत्तर It was द्यावं. very favorite method of Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताची अतिशय एक आवडीची अशी ही एक युक्ती होती किंवा पद्धत होती. Jesus did not preach him the grace or the gospel at the first. आणि येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी त्याला डायरेक्ट सुवार्ते ते कृपा किंवा ती सुवार्ता नाही शिकवली, But he showed him the law. परंतु त्यांनी त्याला तो नियमशास्त्र किंवा नियम शिकवला. And as a church, we should know, even though we are in the New Testament, we should know what is law and what is the gospel. आणि आपण या नवीन करारात असताना देखील आपण प्रत्येकाला ते नियम माहिती असणं गरजेचं आहे
आणि मग ती सुवार्ता. Otherwise we will preach the law as the gospel. आणि मग जर असं नसेल माहिती आपल्याला तर आपण काय करू तर त्या सुवार्ता आपण ती नियम म्हणून सांगू And we will make a great mistake. आणि मग आपण फार मोठी चूक करू शकतो. In the New Testament, sometime when Jesus he wanted to give the gospel, he before that gave the law, showed आणि the law. नवीन करारामध्ये येशू ख्रिस्तानी बऱ्याच वेळा सुवार्ता सांगायच्या आधी त्यांनी त्यांना नियम शिकवले, नियमशास्त्र शिकवले. To the young ruler, Jesus Christ told that sell everything and give to the poor. That is not the gospel. आणि आपल्याला माहिती आहे की तो धनवान तरुण मनुष्य त्याची कथा आपल्याला माहिती आहे की येशू ख्रिस्ताने त्याला सर्व विकून दारिद्र्यास देऊन टाकायला सांगितलेलं होतं. तर Yes. ती सुवार्ता नव्हती. So we should know that it is not the gospel. Otherwise, if we preach that as the gospel, we will give the wrong and false gospel to the आणि people. जर आपण अशा रीतीने त्यांना सांगितलं की ही सुवार्ता आहे तर आपण हे चुकीचं पद्धतीने आपण ते शिकू. This man, he had a confidence that he is obeying God's law perfectly. आणि हा जो शास्त्री होता त्याला असं वाटत होतं की आपण हा सर्व नियम अगदी व्यवस्थित रीतीने पाळत आहोत. And Jesus Christ sent this man back to the law. आणि येशू ख्रिस्तानी त्या शास्त्राला पुन्हा त्या नियमशास्त्राकडे पाठवलं. This man answered correctly. आणि त्यांनी अगदी योग्य रीतीने उत्तर दिलं. This lawyer, he referred Deuteronomy 6:5 and Leviticus chapter 19 verse 18. You shall love the Lord your God and your neighbor as yourself. आणि त्या ह्यांनी जे शास्त्र्याने अगदी योग्य असं उत्तर दिलं. अनुवाद आणि लेविय मधून त्याने उत्तर दिलं की कशा रीतीने आपण देवावर प्रीती करणं गरजेचं आहे आणि शेजाऱ्यावर प्रीती करणं गरजेचं आहे. Love your God and love your neighbor. This is the summary of the law. देवावर प्रीती कर आणि शेजाऱ्यावर प्रीती कर हा तो सारांश आहे. But he did not feel its weight. परंतु त्या ठिकाणी ते जे वजन होतं किंवा ते पाहिजे होतं त्या ठिकाणी ते नव्हतं, ते जाणवलं नाही. जाणवलं नाही. Jesus said, "Do this and you will live." आणि येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की तसे कर म्हणजे तुला काय मिळेल, ते जीवन मिळेल, सार्वकालिक जीवन मिळेल. This is not the law. आणि हे काय शुभवर्तमान Sorry, this is not the gospel. हे शुभवर्तमान नाहीये, This is law. तर हे नियमशास्त्र आहे. Do this and live. आणि तो म्हणतो की तसे कर म्हणजे तुला ते सार्वकालिक जीवन मिळेल. Love your God देवावर प्रीती कर and love your neighbor. आणि शेजाऱ्यावर प्रीती कर. This is part of the law, Mosaic law. आणि हे आपल्याला माहिती की ते मोशेच्या नियमशास्त्राचा हा भाग होता. We know that none of us loved the Lord with whole heart, with whole strength, with whole mind. आणि आपल्याला माहिती की आपल्यातील कोणीच आपल्या देवावर पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती करू शकत नाही. And nor loved the neighbor. आणि त्या शेजाऱ्यावर देखील पूर्णपणे प्रीती करू शकत नाही. There was only one who fulfilled this commandment, and he is Jesus Christ. आणि तो येशू ख्रिस्त असा एकच होता जो परिपूर्णपणे या सर्व गोष्टी तो पाळू शकला. Sometimes God gives us some commandments not to fulfill, but intentionally He shows that you cannot do this one. आणि बऱ्याच वेळा येशू ख्रिस्तानी मुद्दामून जाणीवपूर्वक अशा रीतीने काही आज्ञा दिल्या की त्याला माहित होतं की हे ते पाळू शकणार नाहीत. You need me. You need God's grace, Jesus says. आणि येशू ख्रिस्त नेहमी म्हणायचा की माझी कृपा तुम्हाला पाहिजे किंवा त्याची तुम्हाला गरज आहे. The law is not the way for the sinners. आणि जो नियमशास्त्र आहे तर ते आपल्या पाप्यांसाठी मार्ग नाही. पाप्यांसाठी मार्ग नाही तो. It shows the impossibility of self-salvation. आणि आपलं जे स्वतःहून आपलं जे आपण तारण घडून आणू शकत नाही त्यासाठी ते आहे. Perfect obedience to the law is required. आणि त्या नियमशास्त्रासाठी परिपूर्णता गरजेची आहे. परिपूर्ण आज्ञापालन. परिपूर्ण आज्ञापालन गरजेचं आहे. Without any failure. आणि कुठल्याही त्याच्यामध्ये आपण तडजोड करू शकत नाही. No one has ever done this since the fall of Adam. आणि आदामापासून त्याच्या पत्नापासून हे कोणीच परिपूर्णपणे केलेलं नाहीये. Nobody since the fall loved the Lord with the whole heart and loved the neighbor as themselves or himself. आणि त्या आदामाच्या पत्नापासून कोणीच त्या देवावर पूर्ण मनाने प्रीती केलेली नाही आणि पूर्ण शेजाऱ्यावर देखील प्रीती केलेली नाहीये. But Jesus and God gave this command in the Bible to show that people required grace
and the cross of Jesus Christ. आणि ही जी आज्ञा देवाने दिलेली आहे ती याच्यासाठी दिलेली आहे की तुम्हाला हे करण्यासाठी देवाच्या कृपेची आणि त्या क्रूसाची गरज आहे. And the law is given to reveal our sinful character or our sinful nature. आणि नियमशास्त्र आपल्याला याच्यासाठी दिलेलं आहे की आपण आपल्याला त्याच्या द्वारे पाप आपलं प्रगट होतं किंवा उघड होतं. But here in verse 29, but he wanted to justify himself. This lawyer wanted to justify himself. आणि या ठिकाणी आपण बघतो की तो जो शास्त्री आहे तो स्वतःचं कर्तृत्व किंवा स्वधार्मिकता दाखवू इच्छित होता. Verse 29, but he desiring to justify himself said to Jesus, and who is my neighbor? आणि परंतु स्वतःच धार्मिक ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, माझा शेजारी तो कोण? Everyone in the Adam has this desire आणि to justify himself or justify herself. आणि आपण त्या आदामामध्ये असल्यामुळं आपल्या प्रत्येकाचा तो स्वभाव आहे की आपण प्रत्येक जण स्वतःला स्वधार्मिक समजतो. We are naked in Adam, but we think that we are in the robe, in the kingly garments. आणि आपण त्या आदामामध्ये नग्न आहोत, पण तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपण राजवस्त्र परिधान केलेले आहेत. This guy, this lawyer wanted to justify himself before Jesus Christ. आणि तो जो शास्त्री आहे आपण बघतो की त्या येशू ख्रिस्तासमोर तो स्वतःला स्वधार्मिक समजण्याचा प्रयत्न तो करत आहे. John Gill says, this means self-vindication before God. आणि जे जॉन गिल आहेत ते असं म्हणतात की हे त्या देवासमोर स्वतःला स्वतःचे समर्थन करणे. समर्थन करणे असं आहे. I deserve, I am worthy. आणि मी त्यास लायक आहे, मी त्यास पात्र आहे अशा प्रकारे. Because he desired to justify himself. कारण त्याला स्वतःला स्वधार्मिक समजून घ्यायचं होतं किंवा तो मानत होता. That is the background, and that's why Jesus now opens the parable of the Good Samaritan and shows that you guy, you think you are dressed in the robe, but you are naked. आणि या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी येशू ख्रिस्ताला दाखवून द्यायच्या होत्या की तुम्ही चांगले वस्त्र परिधान केलेले नाही तर तुम्ही नग्न आहात. That is the background of the आणि Good ही सर्व Samaritan. त्या चांगल्या सोमरवण्याची जी कथा आहे त्याचं ही पार्श्वभूमी आहे. Jesus is not teaching about the social work, but he is showing that you need the divine grace and the work of the cross. आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्याला हेच दाखवू इच्छितो की तुम्हाला त्या दैवी कार्याची त्या दैवी कृपेची गरज आहे. Jesus now tells a parable. आणि मग येशू ख्रिस्त ती कथा सांगायला सुरुवात करतो. Jesus is not teaching the ethics. आणि या ठिकाणी तो कुठल्याही प्रकारे नैतिक मूल्य तो सांगत नाहीये त्या दाखल्यामध्ये. But he is exposing the false confidence of this lawyer. आणि तो या ठिकाणी त्या शास्त्राचा त्याचे घमेंड गर्व तो उघड करत आहे. The problem is not the lack of knowledge of the lawyer. आणि तो असं दाखवत नाही की तुम्हाला ती नैतिक मूल्यांची तुमच्याकडं कमतरता आहे. The problem is lack of heart. तर तो त्यांचं ते हृदय उघड करून दाखवत आहे. Some history we can learn from the Old Testament. आणि जुन्या करारातील जर ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण बघितली तर These people they believed in the Lord, they understood the law, they had the knowledge of the law. आणि या ठिकाणी आपण बघतो की या लोकांना नियमशास्त्राची माहिती होती चांगली. And some part of the law they misinterpreted and they took that law literally. आणि आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की बऱ्याच ठिकाणी त्यांनी ते लिटरली घेतलेलं होतं ते जे गोष्ट आहे नियमशास्त्र. God said in Deuteronomy chapter 6, you shall bind them on your head. आणि आपण बघतो की अनुवाद मध्ये त्यांनी जो शब्द घेतला तो शब्दशः त्यांनी घेतला की ते नियमशास्त्र कशा रीतीने पाळायचं ते. They shall be frontlets between your eyes. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की ते डोळ्याच्या दरम्यान तुमच्या कपाळपट्टीसारखं तुम्ही ते नियम तुमच्या याच्यावर असू द्या. They tied the law to their bodies. आणि त्यांनी आपल्या शरीरावर ते नियम असे बांधल्यासारखे केले होते. They used phylacteries. आणि त्यांनी ते ताईत म्हणून वापरलं.
These were small leather boxes. आणि ते एक छोट्याशा अशा चामडी डब्बी सारखं ते होतं. They contained scripture on parchment. आणि ते त्या ठिकाणी नियम जे वचन आहेत ते त्याच्यामध्ये ते भरून त्या ठिकाणी ते बांधत होते. One was tied on the forehead, आणि काही जण ते आपल्या कपाळपट्टीवर बांधायचे. one was tied to the arm आणि काही or जण hand. आणि काही जण आपल्या बाहूवर ते हे करायचे दंडावर. So the lawyer wore the law. आणि मग त्यांना ते नियम लक्षात राहण्यासाठी He carried the law on his body. आणि ते आपल्या पूर्ण शरीरावर ते वागवत असत ते पूर्ण नियम. He spoke the law with his mouth. आणि ते आपल्या मुखाने ते पूर्ण नियम बोलत असत. He defended the law with his mind. आणि ते पूर्णपणे त्याचा प्रतिकार करत किंवा त्याला ते त्याच्याद्वारे ते बोलत असत. But Jesus came and showed the law is not in your heart. आणि परंतु येशू ख्रिस्ताने त्यांना दाखवलं की ते जे नियम आहेत ते त्यांच्या अंतःकरणामध्ये नाहीयेत. Jesus came and showed, although you have law here, law on the hand. जरी येशू ख्रिस्ताने त्यांना दाखवलं की तुमच्या प्रत्येक ठिकाणी ते वेगवेगळ्या ठिकाणी शरीराच्या तुम्ही बांधलेले आहेत ते नियम, तरी सुद्धा तुमच्या अंतःकरणात ते नाहीये. You cannot completely, perfectly obey the law of God. आणि तुम्ही ते कोणीच परिपूर्णपणे पाळू शकत नाही. Jesus later said, they make their phylacteries broad in Matthew chapter 23:5. आणि मग मत्ते 23 मध्ये तो म्हणतो की तुम्ही ते जे नियम आहेत ते जास्ती विस्तृत केलेले आहेत. Yes, this means external religion. These people, they were just following the external religion. आणि ते फक्त बाह्य धर्म पाळण्यावर त्यांचा भर होता. It means visible obedience to show to the people And to receive the glory from the people. आणि लोकांना फक्त दाखवायचं आज्ञापालन आम्ही करतोय, बाह्य आचरण आणि त्या लोकांकडून स्तुती करून घ्यायची, हे त्यांचं हे होतं. Without inner change of the heart. आणि आपल्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारे परिवर्तन नाही अशा प्रकारे. The lawyer had the law on his head. त्या शास्त्राच्या कपाळपट्टीवरती वचन होते. The law on his hands. त्याच्या हातावर ते बांधण्यात आलेले होते ताईत. But not love in his heart. परंतु तो त्या अंतःकरणातून त्याच्यावर त्या नियमांवर प्रीती करत नव्हता. Now Jesus moves from the words to the story. आणि मग तो येशू ख्रिस्त त्या गोष्टीकडे त्या दाखल्याकडे तो वळतो. From theology to the real life. आणि मग तो त्या ईश्वर शास्त्राकडून तो त्या प्रीतीकडे Yes. वळतो. The real life. जीवनाकडे वळतो. सॉरी. And the first thing we learn that law cannot save the self-confident. आणि नियमशास्त्र स्वतःच्या म्हणजे आत्मविश्वासू व्यक्तीचा उद्धार करू शकत नाही हे आपण बघू शकतो. The lawyer believed he knew the law. आणि आपण बघतो की जो लॉयर आहे, जो शास्त्री आहे, त्याचा विश्वास आहे की तो नियमशास्त्र पाळतो. He believed he kept the law. आणि तो विश्वास ठेवतो की आपण तो पाळू शकतो व्यवस्थित रीतीने. I know the law, I kept the law, therefore I deserve eternal life. आणि मी तो पाळू शकतो आणि म्हणून मी ते शाश्वत जीवनासाठी मी पात्र आहे. Jesus showed him the truth. आणि मग येशू ख्रिस्ताने त्याला सत्य दाखवलं. Knowing is not the same as doing. आणि तो जो आहे बोलतोय त्याप्रमाणे तू करणार नाहीयेस. As per Leviticus chapter 18 verse 5, do this and live is unreachable for the human being. आणि आपण लेविया या पुस्तकामध्ये जसं बघतो की आपण ते पूर्ण करू शकत नाही जसं आपण बोलतो त्या प्रकारे. Do this and live is intentional command to show our failure. आणि हे कर म्हणजे तू जगशील, तर हे जाणीवपूर्वक आपल्यासाठी देण्यात आलेलं आहे. का तर ते असाध्य असं आहे Do आपल्यासाठी. this and live is not given to achieve salvation. आणि हे कर म्हणजे जगशील का तर ते तुमच्या तारणासाठी म्हणून देण्यात आलेलं नाहीये. The law is mirror. आणि आपल्यासाठी नियमशास्त्र हे आरशाप्रमाणे आहे. The law shows us our sins. आणि ते नियमशास्त्र आपल्याला आपली पाप दाखवतं. Our trespasses. आणि आपले सर्व प्रकारचे अधर्म दाखवतं. Law is mirror. Law is not a ladder to reach the heaven. आणि नियमशास्त्र ही ती शिडी नाहीये, तो आपल्यासाठी आरसा आहे. Law is a diagnostic center. It gives us our report and sends us to the physician. आणि जो नियम आहे, नियमशास्त्र जे आहे ते आपल्यासाठी कशा प्रकारे आहे, जे आपण डायग्नोस्टिक सेंटर असतात वेगवेगळ्या ठिकाणी चाचण्या करण्यासाठी, तर त्या चाचण्या करून आपण त्या डॉक्टरांकडे जातो. मग Romans 3:20
says the law shows sin. आणि आपल्याला माहिती आहे रोमकरासपत्र 3 अध्याय त्याच्याप्रमाणे नियमशास्त्राच्या कर्मांनी कोणी मनुष्य देवासमोर नीतिमान ठरत नाही, ते आपले पाप उघडकीस करतात. Yes, it does not remove sin. It shows sin, but it does not remove sin. ते आपल्याला पाप दाखवतं, परंतु ते आपली पाप काढून घेऊ शकत नाही. So Jesus now gives an example, आणि मग येशू ख्रिस्त त्याला उदाहरण देत आहे. not from the temple, आणि तो मग त्या मंदिरातलं कुठलं उदाहरण देत नाहीये, but he is giving the example from the road. आणि त्या रस्त्यामधील तो एक उदाहरण देत आहे. The parable begins. आणि मग तो दाखला सुरू होत आहे. A man was going down from Jerusalem to Jericho. आणि मग तो मनुष्य यरुशलेमहून यरीहोकडे चाललेला आहे. This is a real place. आणि ही एक सत्य घटना आहे. This is a real road. आणि हा एक खरा मार्ग आहे. Jerusalem is about 2,500 feet above the sea level. आणि समुद्र सपाटीपासून 250 फूट उंचीवर असं ते ठिकाण आहे यरीहो. No, यरुशलेम सॉरी. Jericho is about 800 feet below the sea level. आणि जे यरीहो हे ठिकाण आहे ते समुद्र सपाटीपासून 800 मीटर खाली आहे ते. Do you know anything about Pune? Is it below the sea level or above the sea level? After while, yes? Vara, yes. Good. Even Mahabaleshwar and Panchagani. So which is the below? We will discuss while having lunch. So the road drops more than 3,000 feet. आणि मग आपण विचार करू शकतो की तो किती भयंकर असा तो उतार असेल की 3000 फूट खोलावर आपण तो जात आहोत. It is about 17 miles long. आणि 17 मैल तो लांबीचा म्हणजे जवळजवळ 27 किलोमीटर आपण म्हणू शकतो. 17. Yes, 17 miles. Yeah. Yes. It passes through desert land. आणि तो त्या समुद्र वाळवंटी भागातून तो जातो. It has narrow paths. आणि तो अतिशय अरुंद असा तो मार्ग आहे. It has sharp turns. आणि अतिशय वळणदार असे ते शार्प अरुंद वाटा आणि धोकादायक वळण आहेत. It has caves and hiding places on that road. आणि Jerusalem to Jericho. आणि त्या रस्त्यामध्ये गुहा आहेत आणि लपण्याच्या अशा जागा आहेत. Robbers use this road often. आणि मग त्या ठिकाणी ते लुटारू त्या रस्त्याचा ते वापर करायचे. And people call this road the way of blood. आणि म्हणून लोक त्या रस्त्याला एक रक्तरंजित अशी जागा, रक्ताचा मार्ग ते म्हणत. So when Jesus says a man went down, everyone knows this is a dangerous story. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो की त्या ठिकाणी तो मनुष्य खाली उतरून चालला होता, तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो की ते धोकादायक असं ते रस्ता होता. This is not fiction. This was the daily life of those people. आणि ही एक काल्पनिक जागा नाहीये, तर ही एक सत्य गोष्ट आहे. And on this dangerous road, we now meet 3 men. आणि मग या भयंकर अशा धोकादायक अशा या रस्त्यामध्ये जात असताना 3 माणसांना आपण भेटतो. And we learn religion without mercy is a spiritual deadness. आणि मग आपण म्हणतो की जे दयेविना असलेला धर्म म्हणजे आध्यात्मिक मृतप्राय अवस्था आपण बघतो. Priests and Levites represent religion. आणि याजक लेवी हे जे सर्व गोष्टी जण आहेत. We know that before the Samaritan came, these 2 men came, priests and Levites. आणि आपण बघतो की त्या शोमरोनाच्या आधी तो शास्त्री आणि परुषी त्या ठिकाणी आलेले होते. They represent religion, they represent knowledge. आणि एक जण धर्माचं प्रतिनिधित्व करतो आणि एक जण त्या बायबल पवित्र शास्त्रातील ज्ञानाचं प्रतिनिधित्व करतो. They represent respectability. आणि प्रतिष्ठा. प्रतिष्ठा त्याचं प्रतिनिधित्व करतात. नैतिक आदराचं ते प्रतिनिधित्व करतात. But they show no mercy. परंतु त्या ठिकाणी दयेचा अभाव होता, त्यांच्याकडे दया नव्हती. They were not cruel. ते क्रूर नव्हते, but they had indifference in their life. परंतु ते उदासीन होते आपण पाहतो. This is more dangerous than hatred. Indifference is more dangerous than hatred. आणि मग ते द्वेषापेक्षा देखील अधिक खतरनाक किंवा धोकादायक असं ते होतं. They obey rituals. ते विधिविषयक नियम पाळतात, but they ignore people. परंतु ते लोकांकडं
दुर्लक्ष करतात They did not show mercy to the people, and that's why Jesus rebuked them many times. आणि ते लोकांच्या प्रती दया दाखवू शकत नाही आणि म्हणून बऱ्याच वेळा येशू ख्रिस्ताने त्यांना फटकारलेलं आपण पाहतो They keep rules, आणि ते विधी पाळतात but they break God's heart. परंतु ते देवाचं जे हृदय आहे ते मोडतात So religion fails. Such kind of religion fails. आणि मग अशा रीतीची आपण धार्मिकता अपयशी झालेली आपण बघतो And छोटी as a church, we should show mercy to the people. आणि म्हणून आपण जे शास्त्र आपलं चर्च म्हणून या ठिकाणी दया दाखवणं गरजेचं आहे It is good to show mercy, but don't trample the truth under your feet when you show mercy. आणि हे लक्षात असू द्या की आपण दया दाखवणं नक्कीच गरजेचं आहे परंतु त्यावेळेस आपण ती सत्य आपल्या पायदळी तुडू नयेत We need to have both the thing, truth and grace. म्हणून दोन्ही गोष्टींचा आपल्याला समतोल राखता येणं गरजेचं आहे Some churches they show mercy but no truth. Some are all truth, but no grace and no mercy. आणि बऱ्याच चर्चेस आपण बघतो की फक्त त्या ठिकाणी दया दाखवली जाते परंतु सत्य काहीच नसतं परंतु काही ठिकाणी नुसतं सत्य असतं परंतु काही ठिकाणी कुठल्याही प्रकारे दया आणि कृपा नसते The biblical mercy, grace and love has the fence of the truth. आणि त्या सत्याच्या ठिकाणी एक कुंपण असल्यासारखं आहे ती दया शास्त्रातली जी दया आणि प्रीती आहे त्याला सत्याचं कुंपण आहे शास्त्रातील येस The third thing we learn from this passage is God's standard of love exposes human failure. आणि मग तिसरी गोष्ट आपण बघतो की देवाचा प्रीतीविषयी जो दर्जा आहे तो मानवी अपयश उघड करतो आपण पाहतो The Samaritan is an enemy of the Judaizers. आणि जे यहुदी लोकांचे ते शत्रू असे आपण म्हणू शकतो हे शोमरोनी He is a theological outsider. आणि ईश्वर विज्ञानाच्या जर याच्यातून बघितलं तर ते परके असे लोक होते बाहेरचे लोक होते He is socially rejected. आणि नैतिक दृष्ट्या ते कलंकित होते त्यांना धिक्कारलेलं होतं We learned that because they were the mixed race people. आणि असे पूर्ण मिश्रित असे ते लोक होते Yet he alone acts in love. The Samaritan acted in love. आणि त्या ठिकाणी आपण बघतो हे सगळं असलं तरी सुद्धा तो कशा रीतीने प्रीती करतो He does not only help this man, तो फक्त त्या शोमरोनी त्या जो जखमी मनुष्य त्याला फक्त तो मदत करत नाही he sacrifices himself. आणि तो स्वतःचा त्याग करतो त्या ठिकाणी He gives time. तो त्या ठिकाणी वेळ देतो He takes risk. आणि त्या ठिकाणी तो जोखीम पत्करतो He spends money. पैसा खर्च करतो He loses reputation. आणि त्या ठिकाणी तो आपली प्रतिष्ठा बाजूला सारतो This is the kind of love described in love your neighbor as yourself. आणि ही अशा प्रकारची गोष्ट आहे की आपल्याला जे सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये की आपल्या शेजारावर प्रीती कर त्या प्रकारे This shows the real problem. आणि या ठिकाणी आपण ते बघतो की जो खरा मुद्दा उघड झालेला आपण पाहतो By the example of good Samaritan, Jesus now reveals or shows the real problem of human heart. आणि मानवी हृदयाचं जे खरं चित्र आहे तो परमेश्वर येशू ख्रिस्त उघड करतो या ठिकाणी The पाहतो lawyer does not love like this, आणि तो शास्त्री अशा प्रकारे प्रीती करणारा नव्हता and neither do we love people like this. आणि आपण देखील अशा प्रकारे लोकांवर प्रीती करत नाही And therefore we will never be good Samaritan in our entire life. आणि म्हणून आपण आपल्या पूर्ण जीवनामध्ये त्या चांगल्या शोमरवण्यासारखं बनू शकत नाही So Jesus now turns the story back to the lawyer. आणि मग येशू ख्रिस्त ती जी कथा आहे त्या शास्त्राकडे घेऊन जातो पुन्हा The command that kills the pride. आणि तो ती आज्ञा आहे जी त्याच्या गर्वाचा अंत करणारी आज्ञा ती त्याच्याकडे तो घेऊन जातो Jesus changes the question. आणि मग येशू ख्रिस्त त्याला प्रश्न विचारतो Not who is my neighbor, आणि मग but to whom are you a neighbor? आणि मग तू आता कोणाचा शेजारी झालास असं तो प्रश्न विचारतो And by this he reveals his heart, the And- lawyer's heart. आणि मग तो त्या शास्त्राचं हृदय पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो The lawyer cannot say Samaritan. आणि तो जो शास्त्री आहे तो म्हणत नाही की शोमरोनी The त्या ठिकाणी. lawyer could not say, I can be a neighbor of the Samaritan because they hated Samaritans. The lawyer could not say, I can be a neighbor to Samaritan because they hated Samaritans. आणि तो असं म्हणत नाही की मी त्या
शोमरोण्यासारखा मी शंभरोण्याचा शेजारी होऊ शकतो शेजारी होऊ शकतो असं कारण तो म्हणत की नाही. यहुदी लोक शंभरोण्यांचा द्वेष करत असे. Jesus says, go and do likewise. आणि In तो verse 37. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की ज्याने त्याच्यावर दया केली तोच, म्हणजे तू जाऊन तशी प्रीती कर. This is not the advice from Jesus. आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी कुठला अशा प्रकारे सल्ला देत नाहीये. This is a demand of the law. Go and do likewise. आणि हे नियमशास्त्राप्रमाणे हे असं करणं गरजेचं आहे. This is a demand of the law. The perfect obedience is the demand of the righteous God. आणि जो आपला धार्मिक नीतिमान असा जो देव आहे त्याची ही मागणी आहे आपल्या प्रत्येकाकडून की नियमशास्त्राप्रमाणे आपण ते आज्ञापालन करणं गरजेचं आहे. Love like this or you cannot live. तुम्ही याच्यावर अशा रीतीने प्रीती करा, तर नाही तर तुम्ही जगू शकत नाही. Obey the law perfectly and inherit the eternal life. आणि तुम्ही अशा रीतीने परिपूर्णपणे तो नियम पाळा जेणेकरून तुम्हाला ते शाश्वत जीवन प्राप्ती होईल. No sinner can do this. आणि कुठलाही पापी मनुष्य हे करू शकत नाही. And here is where the trap closes. आणि मग अशा रीतीने आपण पूर्णपणे त्या जे त्याने जाळ्यामध्ये फेकलेलं जे जाळ जाळ आहे आहे, त्याच्यात तो आपण स्वतःच अडकला. स्वतःच तो अडकला हे पाहतो. Here is where the trap closes. That's what we learn. आणि मग अशा रीतीने तो शास्त्री त्या जाळ्यात अडकलेला पाहतो. This parable fits the whole Bible. आणि मग आपण याच्यामध्ये पूर्ण पवित्र शास्त्र त्या दाखल्यामध्ये समाविष्ट झालेले पाहतो. Love God and love your neighbor. Love God and love your neighbor. देवावर प्रीती कर आणि शेजारावर प्रीती कर. This is the heart of the law. आणि हे त्या हृदय प्रगट करतं देवाचं. And the law exposes sin. आणि नियमशास्त्र आपलं पाप उघड करतं. Mercy reveals God's heart. आणि जी दया आहे ती देवाचं हृदय आपल्याला दाखवतं. Love reflects God's character. आणि जी प्रीती आहे ती देवाचं हृदय आपल्याला दाखवते. Human weakness requires grace. आणि जे आपण अशक्त लोक आहोत त्या आपल्याला कृपेची गरज आहे हे आपल्याला पाहावंच So मिळतं. before Jesus gave him gospel, Jesus gave him the law. आणि म्हणून ते सुवार्थ देण्याच्या आधी देवाने त्याला ते नियम दिलेले पाहतो आपण. And that showed his inability. आणि त्या ठिकाणी आपण ते पाहतो की तो कुठल्या प्रकारे अपात्र आहे, पात्र नाहीये. And then it creates the need for Christ. आणि मग आपण पाहतो की त्या ठिकाणी त्या ख्रिस्ताची गरज आहे आपल्याला. Before we run to Christ, we must first feel our failure. आणि त्या ख्रिस्ताच्याकडे जाण्याच्या आधी आपल्याला स्वतःची कमतरता, अशक्तपणा दिसणं गरजेचं आहे. A teacher says to pass you must score 100%. आणि जर एखादा शिक्षक म्हणतो की तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला 100% मिळवावं लागतील. Some they get 90, some they get 70, some they get 40. All fail. काही जण 70, काही 60, 90 असे मिळतात, परंतु सगळे नापास. The difference is not the degree. परंतु त्या ठिकाणी जे डिग्री किंवा त्या ठिकाणी प्रमाणामध्ये ते नाहीये, फरक नाहीये. The difference is in the standard. तर त्या दर्जा जो दर्जा आहे त्याच्यामध्ये तो फरक आहे. Nobody can attain God's standard. कोणीच देवाची स्टँडर्ड किंवा त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. God's standard is perfection. आणि देवाचं स्टँडर्ड जे आहे परिपूर्णता आहे. The question is, who has made this standard? आणि आपला प्रश्न असा आहे की कोण मग त्या परिपूर्ण असा होऊ शकतो किंवा कोण आहे. In the beginning we learned that Origen said, you are the wounded man in this story. आणि जर आपण सुरुवातीला बघितलं तर त्या ठिकाणी जो जखमी मनुष्य आहे तो आपण आहोत असं तिथं आपण बघितलं. And some preachers say that you are the good Samaritan in this story. आणि काही प्रीचर्स, काही उपदेशक असं शिकवतात की त्या कथेतील उत्तम शोमरोनी आपण आहोत. But if we love Jesus Christ, परंतु जर आपण येशूवर प्रीती करतो, we know that we are the lawyers who wanted to justify ourselves. तर आपण या ठिकाणी बघतो की आपण ते शास्त्री आहोत जे स्वतःला स्वधार्मिक समजतो. And the robbers, we are the lawyer and the robbers in this story, not good Samaritans. आणि या कथेतील आपण ते लुटारू आहोत आणि आपण त्या कथेतील ते शास्त्री आहोत जे स्वतःला गर्विष्ठ आणि स्वधार्मिक समजतात आहेत. And if we acknowledge that this morning, then only we will understand our need of Christ and we will run to Christ. आणि मग आपण या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपण त्या तारणाप्रती पोहोचू शकतो, त्या ख्रिस्ताची गरज ओळखून.
or if you have concluded already that you are the Good Samaritan, आणि जर this आपण morning you need to run to Christ. आणि जर आपल्याला आधीच असं वाटतंय की आपण ते चांगले शोमरोणी आहोत, आपण आधीच ते ठरवलंय आपल्या मनाशी, तर आपल्याला सर्वात आधी त्या ख्रिस्ताकडे पळण्याची गरज आहे. Where the proud, आणि self-righteous lawyer who always desire to justify ourselves, and we are the robbers in this story. आणि या कथेतील आपण ते लुटारू आहोत आणि त्या शास्त्राप्रमाणे आपण स्वधार्मिक गर्विष्ठ ते सर्व ते लोक आहोत. The law must condemn first. आणि म्हणून The law must condemn us first. आणि तो जो नियम आहे तो प्रथम आपल्याला ते दंडात्म्या देतो Then only the Christ will be precious to each one of us. आणि मग तो ख्रिस्त आपल्याला मौल्यवान वाटू शकतो. Christ alone loved God perfectly. आणि ख्रिस्त एकच आहे, तो नियम त्याने परिपूर्णपणे पाळला. Christ alone loved people perfectly. आणि ख्रिस्त असा एकच आहे जो देवावर परिपूर्ण रीतीने प्रीती करू शकला. Christ alone fulfilled the commandments of God perfectly. आणि ख्रिस्त एकच आहे जो त्या देवाच्या आज्ञा परिपूर्णपणे पाळू शकला. And we are not here to copy Jesus Christ. We are not saved by copying Jesus Christ. आणि आपण तारले गेलेलो आहोत यासाठी नाही की आपण त्या येशू ख्रिस्ताची कॉपी करावं. We are saved by trusting Him. आणि आपण तारले गेलो आहोत का, तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा. So the story does not end with do better, go and do better and get the eternal life. आणि मग ही कथा काय आहे, तर आपण चांगलं अजून वागावं त्यासाठी नाहीये. This story does not end, go and be the good Samaritan. ही कथा यासाठी देखील नाहीये की आपण चांगले शोमरोणी बनावं. This story shows that we have broken all of God's commandments. तर ही कथा आपल्याला हेच शिकवते की आपण आपल्या त्या देवाच्या पूर्णपणे आज्ञा मोडलेल्या आहेत. And it ends with look to Jesus, run to Jesus. आणि मग आपण त्या ख्रिस्ताकडे पाहणं गरजेचं आहे आणि त्या ख्रिस्ताकडे वळणं गरजेचं आहे, हे आपल्याला ही कथा दाखवते. To the moral people, people who are working in education field and social work and medical field, even you need to run to Jesus. You are not good Samaritans, although there are many organizations of जरी आपण those वेगवेगळ्या names. ठिकाणी या जगामध्ये वेगवेगळ्या सेवेचं काम करतो, तरी सुद्धा आपल्याला त्या ख्रिस्ताकडे पळण्याची गरज आहे. You may be good, आणि आपण चांगले असू, but not perfect. परंतु आपण परिपूर्ण नाही आहोत. God requires perfection. आणि देवाला परिपूर्णतेची तो अपेक्षा करतो आपल्याकडून. To the religious workers, आणि जे धार्मिक जे सेवक आहेत, you can serve God, आणि आपण देवाची सेवा करू शकतो, but still you might be avoiding people. आणि तरी सुद्धा आपण बऱ्याच वेळा त्या लोकांना टाळतो. This is not godliness. आणि हा जो सुभक्ती ती नाहीये. Because we have received the mercy, let us show the mercy. आणि आपल्याला दया मिळालेली आहे, तर आपण देखील लोकांवर दया दाखवणं गरजेचं आहे. But not to justify ourselves. आणि आपण स्वतःला स्वधार्मिक समजू नये. And to the church, because we have received mercy, show mercy to others. Not to earn the eternal life, but because God has given us mercy. आणि देवाने आपल्याला आधीच दया केलेली आहे, म्हणून आपण दुसऱ्यांवर दया दाखवणं गरजेचं आहे. And people who are unbelievers, who do not believe in Jesus Christ, you cannot earn eternal life by any other things. आणि जे अविश्वासू आहेत, तर ते स्वतःच्या कर्मांनी ते सार्वकालिक जीवन मिळू शकत नाही. You must receive it by grace. आणि त्या देवाच्या कृपेच्या द्वारेच आपण ते मिळू शकतो. The question is no longer about Samaritan. The question is about us. आणि तो चांगल्या शोमरवण्याबद्दलचा तो प्रश्न नाही, तर तो आपल्याबद्दल आहे. The good Samaritan is not the first about kindness. It is about self-salvation, being impossible. सॉरी. The story of Good Samaritan is not about the kindness, but it is about self-salvation, being impossible. आणि ही जी कथा आहे चांगल्या शोमरवण्याची, तर ती चांगुलपणाच्या बद्दलची नाहीये, नैतिक कुठल्याही चांगल्या गोष्टीबद्दलची, तर ती आपल्या स्वधार्मिक जी आपण गोष्ट आहोत किंवा तारणाकडे जाण्यासंदर्भातली आहे. आपल्या स्वधार्मिकतेद्वारे आपण नीतिमान ठरू शकत नाही त्याच्या संदर्भातली आहे. इट इज अबाउट प्राईड बिंग एक्सपोज्ड. आणि आपण या ठिकाणी बघतो की आपला गर्व पूर्णपणे दाखवण्यात आलेला आहे. इट इज अबाउट ग्रेस बिंग नेसेसरी.
आणि या ठिकाणी आपण बघतो की कशा रीतीने आपल्याला कृपेची आवश्यकता आहे. Only those who know they cannot obey will finally run to Christ for mercy. आणि ज्या लोकांना फक्त वाटतं की आपण हे स्वतःहून जाऊन तसं करू शकत नाही, तेच फक्त त्या ख्रिस्ताकडे धाव घेतील. May the Lord and the Spirit of Christ help us to run to Jesus Christ. प्रभू परमेश्वर करो, पवित्र आत्मा आपलं सहाय्य करो की आपण त्या ख्रिस्ताकडे वळू, आपण त्याच्याकडे धाव घेऊ. May the good God establish us in faith and bless us by the gospel of Jesus Christ. आणि तो आपला चांगला देव, परिपूर्ण देव आपलं सहाय्य करो त्याच्यामध्ये. Brother Amit will lead us further. थँक्यू.